बाळंबटजी, माधवाने मसुदा पाहिला? हो. पटला का त्यास? नाही, खरेदी खताचा मसुदा बरोबर आहे असं म्हणत होता, पण त्याने एक काही सुधारणा केली त्यात. सुधारणा म्हणजे? हो, म्हणजे मी पाहिली नाही ती. अहो मग पहा. हो. बाळंबटजी, काय आहे त्याच्यात? भाऊसाहेब, तुम्ही खरेदी खतात खरेदी करणाऱ्याचं नाव माधवाचे लिहिले होते. हा, पण त्याने ते खोडून तुमचे नाव घातले. ठेवा आणि बसा. रमा, काय झाले? काही बिनसले आहे का? घेऊ, आम्ही काय ते जाणून घेऊ. परंतु घरातील बायका काही बोलल्या असतील तर ते मनास लावून घ्यावयाचे नाही असे ठरले आहे ना आपले. मग ते ध्यानात ठेवा, कळले? आणि आज शारदाबाई येणार आहेत ना? आज त्यांच्याशी आम्ही तुमचा अभ्यास कसा चालू आहे, तुमची प्रगती कुठवर आली आहे याविषयी बोलणार आहोत. अरे सुनबाई. भाऊसाहेब, आम्हाच बोलवावयाचे होते, आम्ही आलो असतो. सुनबाई, आपल्या नवऱ्यास सांगावे, त्या वाड्याच्या खरेदी खताच्या मसुद्यावर आम्ही त्याचे नाव टाकलेले आहे, ते खोडून त्याने आमचे नाव टाकले. ही गोष्ट आम्हास पटलेली नाही. सांगा त्या. रमाबाई, कामनजींस म्हणावे, आपण मसुद्यात स्वतःचे नाव काढून आमचे नाव टाकले, हा आपला मोठेपणा झाला. परंतु आम्ही त्या जागी परत मामनजींचे नाव टाकले, ही आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञताच व्यक्त करीत आहोत. सुनबाई, तुम्हाला सांगतो, आमच्या रानड्यांच्या घरामध्ये कधीही भांडणे झाले नाही, तो विभक्तपणा आला नाही. ते केवळ या घराण्यातील पुरुष खंबीरपणाने उभे राहिले. शिवाय सर्वांस एकत्र घेऊन जाण्याची वृत्ती या सर्वांच्या पाठीमागे कारणीभूत आहे. भाऊसाहेब, तोच खंबीरपणा आणि वृत्ती कायम राहील याची खात्री बाळगावी. माधवा, आपल्या घराण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये कोणीही स्थावर मालमत्ता मिळवलेली नाही. ती आई जगदंबेच्या कृपेने तुम्हास संधी चालून आलेली आहे. तेव्हा भाऊसाहेब, ही आपलीच कृपादृष्टी आहे असे आम्ही मानतो. आमचा मुद्दा माधवराव तुमच्या लक्षात कसा येत नाही? हो, आबा बाबा हे तुमचे सावत्र बंधू. आज ते लहान आहेत, अज्ञान आहे. पुढे मोठे झाल्यावरती तंटा नको. तेव्हा खरेदी खतावर तुमचेच नाव असले पाहिजे, म्हणजे पुढे भविष्यामध्ये भांडण तंट्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. भाऊसाहेब, आम्ही सगळ्या बाजूंनी विचार केला आहे. आबा बाबाला आम्ही कधीही अंतर देणार नाही याची खात्री बाळगावी आणि आपल्या या पहिल्या वहिल्या मिळकतीचे खरेदी खत आपल्याच नावाने व्हावे अशी आमची इच्छा आहे. माधवा, बाप असल्याचे सार्थक केलेत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा. हो, मी म्हणते, पण हे भाऊसाहेबांच्या नको का ध्यानात यावे आज? अगो, आबा बाबांचे नाव नको का घालावे आज? आता माधव का म्हणला होता की माझेच नाव घाला म्हणून, पण नाही,
भाऊसाहेबांनीच घातले ना त्याचे नाव मसुद्यात. आता उद्या आबा बाबा मोठे झाले, त्यांच्या बायका आल्या की मग कल्याणच आहे, हो नाही का गोताई? हो ना, घरात कली शिरायला वेळ लागणार नाही. काही शिरत नाही कली वगैरे. ताई काकू, तुम्हाला माधव दादाचा स्वभाव ठाऊक आहे ना. आपल्यापैकी कुणालाही दुखले खुपले तरी जातीने लक्ष घालतो. आपले घर एकत्र राहावे म्हणून स्वतःचा नवमतवाद देखील उंबरठ्याच्या बाहेर ठेवतो. अगो पण रमेच्या तालावर कसा नाचतोय हे ठाऊक आहे ना तूच? तिला माहेरून आणावयास कसा धावत गेला होता, आठवते ना दुर्गे? अगो उद्या या रमेचेच राज्य यायचे हो या घरात. मग काय काय होणार आहे हे दिसतेच आहे. अहो पण सुभद्रा काकू, तू काही बोलू नकोस हो दुर्गे. अगं तुला ठाऊक तरी आहे का सासूरवास म्हणजे काय ते? तू इथे भाऊसाहेबांच्या छत्रछायाखाली राहतीस. अगो तुला काय ठाऊक जावाजावांमध्ये हक्कांवरून कसले वाद होतात ते? तेव्हा तू बोलूच नकोस, कळले? अगो माईची आणि आबा बाबाची काळजी आहे म्हणून बोलतोय हो आम्ही. ताई, सुभद्रा वहिनी, अहो कळले का तुम्हास? अगो बाई, एवढा आनंद? अगो असे कळले तरी काय तू? कळलेच आहे हो. त्या खरेदी खताच्या मसुद्यात यांनी माधवाचे नाव घातले होते ना, पण माधवाने ते खोडून पुन्हा यांचे नाव घातले आणि वर आग्रह केला की हा वाडा यांच्याच नावे व्हावयास हवा. खरेच खरेच अगदी मोठे मन आहे माधवाचे. खरे तर हे सगळे रुपये माधवाच्या कष्टांचे, पण तरीही आधी यांनी त्यांचा विचार केला आणि त्यांच्या मनीची इच्छा पूर्ण केली. पाहिलेत ना सुभद्रा काकू, माधव दादा बद्दलची माझी खात्रीच खरी ठरली. अहो सत्य परिस्थिती जाणून घेण्याच्या आधीच आपण एखाद्याला आरोपी ठरून मोकळे होतो. हो ना, मग काय? या सुभद्रा वहिनी आहेत ना, यांना तर आपली सगळ्याचीच घाई. नाही, आपल्याकडे असे कधी झाले होते का? अगो बाई, अगो ताई, अगो काय गो सरड्यासारखे चटाचटा रंग बदलतीयस? आतापर्यंत माझी नरी ओढत होतीस तू, मग आणि काय गो माईशी आबा बाबा विषयी तूच बोलणार होतीस ना, आणि मग आता बाजू बदललीस? छान, सत्याचे काही जग उरले नाही हो. मी तर म्हणते सत्यच राहिले नाहीये. हो का तिकडे? आणते इकडे. ते बघ, जळे भरिले सिंपणी, जळे भरिले सिंपणी, गोधने सारी, गोधने. काय बोलू मामा? मोरू मामा, मी तुम्हाला हाक मारली. हो का? वा वा. मी पाहिले. काय? अर्धे पैसे हातात, बाकी पैसे कन्वटीला. हळू हळू बोल, हळू. मीही पैशाचे झाड लावले होते, पण एकही पै लागली नाही. त्या आबाने आणि पांडुदादाने फसवले मला, थापा मारल्या. अरे तुला काय पाहिजे ते मला सांग, मी आणून देतो. खरेच? मग पण असे चोरून? मी पाहिले तुम्हाला भाऊसाहेबांच्या कोर्टातनं चोरताना. छे छे, अरे भाऊसाहेबांनीच आणायला सांगितले होते मला. पण कणवटीला लावले ते. थांबा, जाऊन सांगतो. अरे 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 थांब थांब. अरे बाबा, ते आपल्यासारख्या सद्गुणी माणसांसाठीच आहेत. आता आता भाऊसाहेब एवढे कमवतात ते आपल्या सुखासाठीच ना. मग आता ते उद्या देणार, ते आजच आपण घेतले झालं. यास काही चोरी म्हणत नाहीत हो. आता तू आबापेक्षा किती हुशार आहेस, हो की नाही? पण सगळे रागेच भरतात तुला. बक्षीस देतं का कोणी? नाही ना. मग माझे देखील तसेच आहे हो. म्हणून या पैशानी आपणच बक्षीस घ्यायचे. बक्षीस? तुम्ही मला बक्षीस देणार?
हं? हो देणार तर देणार, बक्षीस देणार. पण ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय कोणास कळता कामा नये. हं? चल बक्षीस देतो तुला. असं काय करताय? मी पाया पडताय तुमच्या. तुम्ही घर सोडून जाऊ नका. नका जाऊ. या उदासीला जायचं तर जाऊ दे ना, पण असं आपला संसार मोडून नका जाऊ. नका. काय गो, काय जादू केली तुमच्या गोपाळावर सांग तरी. अगो सोन्यासारखा मुलगा आमचा पितोलास गो बाई, पितोलास. वंश जाऊ द्या ना, वंश जाऊ द्या. अहो आपलंच नाणं खोटं म्हटल्यावर इतरांशी भांडून का उपयोग आहे सांगा ना मला. आणि सरस्वती, काही हातापाया पडायची गरज नाहीये. हे बघ, जड नाहीयेस तू आमच्यासाठी. सुनेसारखी नाही, लेकीसारखी सांभाळेन मी तुला. प्रेमाने अडवावा अशी लायकीच नाही यांची. जाऊ दे. चला आपण आज निघावया सगळे. अहो थांबा ना सासूबाई, सांगा ना. गोपाळा, इतक्या वर्षांचे आमचे लख्ख चारित्र्य आणि तुझ्यावर केलेले संस्कार सारे सारे माती मोल करून चाललायस. गोपाळा, गोपाळा, अजूनही संधी आहे. शाणा हो, सारे सांग. अरे पश्चातापाची वाट मोकळी आहे तुझ्यासाठी. नाहीतर हे घर तुला कायमचे पारखे झाले असे समज. नाही, घर कायमचे पारखे काय सासूबाई? वा, मोठाच डाव साधला तो तुम्ही. आता सगळे लक्षात येते माझ्या. मला इथे डांबल्यात आणि त्या दोघांना कायमची वाट मोकळी करून दिलीत तुम्ही. आता काय, त्या राजा राणीचा संसार बिन मोबाट सुरू होईल तिकडे आणि मी त्या आहेच कस्ता खायला. सरस्वती, काही बोलू नका, काही बोलू नका तुम्ही. म्हणे मला लेकी सारखे वागवणार. तुमच्या लेकीविषयी बोलले त्याचं असं उलट काढलं तर सासूबाई तुम्ही. धन्य सासूबाई, धन्य. सरस्वती, तुम्ही काही एक बोलू नका. भोळेपणाचा अगदी चांगला आवडला तुम्ही. लेक काय आधीपासूनच आज्ञेत होता तुमच्या. म्हणूनच तर दोघेही बोलायला तयार नाहीत. काय झाले, कसे झाले, लग्न कुठे केले, कसे जमले, मुळी पहिल्यापासून सगळे ठाऊकच होते तुम्हाला. सरस्वती, अगदी पहिल्यापासूनच मी तुमच्या डोळ्यात चलत होते. सरस्वती, अगो तुझ्या जिभेस काही हाड. सासू तुझ्या पाठीशी उभी आहे आणि तू तिच्यावरच उलटतेस. बोला, मलाच बोला सगळे तुम्ही. पण तुम्ही सगळे जावे आहात यांना. तुमच्यामुळे ते सगळं झालं. अगो सरस्वती, ऐक. गोपाळाने काय केलं हो? खरंच वहिनी, आज अण्णा असते तर असे काही झालेच नसते. झालेच नसते. बाळंबटजी, आमच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे आज. आता घराचे खरेदी खत होणार, हे घर आमचे होणार स्वतःचे. आणि हे सगळे आमच्या माधवामुळे. तोंड गोड कर रे पोरा. बऱ्याच वर्षांचे आमचे स्वप्न साकार केलेस. बाळंबटजी, तोंड गोड करा.
अरे पांडवा, अरे घे. गोविंदरावांच्या हातनं लाडू सुटलाय. या आनंदाच्या क्षणी आमच्या मनामध्ये एक कल्पना आलेली आहे. कोणती? म्हणजे आजपासून 7 दिवस. पांडवा, ऐकतोयस ना रे? महिला वर्गाने सुद्धा ऐकून ठेवावे हो. म्हणजे आजपासून या घरामध्ये पुढचे 7 दिवस आपण सर्वांनी सौजन्य सप्ताह पाळायचा. अगोबाई, म्हणजे हरिनामाचा, रामनामाचा सप्ताह असतो ना, तसा. उत्तम कल्पना आहे भाऊसाहेब. ताबडतोब कृतीत आणूया. हा, नाही म्हणजे हा सप्ताह पाळताना पुरुष वर्गाला तसा फारसा फरक पडत नाही, पण स्त्री वर्गाला मात्र बऱ्याच यातना सहन कराव्या लागतील. ईश, तसेच काही नाही हा, आम्हालाही जमेल. भाऊसाहेब, हा सप्ताह जर सफल झाला तर जन्मभर सौजन्य पाळावयास हरकत नाही. नको रे माधवा. अरे जन्मभर तिखट मिठाशिवाय अळणी जेवण चालेल का? नाही ना मग. हे बरोबर आहे ताई काकूचे. हो, नाही नाही, जन्मभर नको. 1 सप्ताह जरी पाळला तरी गंगेत गोडे नाले. आता आम्हालाही आखाड्यात उतरवतच आहात, तर आम्ही बायकाही ठोकतोच शड्डू करवीरातल्या पैलवानांसारखा. काय सुभद्रा वहिनी? मग मला नाही हो जड जायचे. मी अगदी तयार आहे. अहो, तोंडात मिठाची गुळणी धरली ना की झाले हो. नाही, गुळणी वगैरे असले काही चालायचे नाही. व्यवहार नेहमी सारखाच असावयास हवा. हो, व्यवहार, सर्व घरातली कामे सगळी नेहमी सारखीच करावयाची, फक्त सौजन्याने, एकमेकांशी न भांडता, न वाद करता. जमेल? आणि हो, सौजन्य मोडणाऱ्यास जबरदस्त शिक्षा होईल. काय न्यायमूर्ती? बरोबर. ईश, काहीतरीच इकडचे. अगोबाई, म्हणजे कल्याणच आहे आमचे. ठरले तर मग आजपासूनच सौजन्य सप्ताहाला सुरुवात करू. आणि उद्या सकाळीच तळ्यातल्या गणपतीचे सर्वांनी एकत्रितपणे दर्शन घ्यायला जाऊ. मी काय म्हणते भाऊसाहेब, मोतीचुराच्या लाडवांचा नैवेद्य दाखवूयात का देवास? हो तर, पण गोडवा जिभेवरही ठेवावयास हवा, हे लक्षात असू दे. त्याचे काय ते बघ, नाहीतर पहिल्या शिक्षेचा मान तुला मिळायचा. काय म्हणायचंय? मी मागे हटेन असे म्हणायचे तुम्हास? सौजन्य, सौजन्य. नाही, म्हणजे मी मागे हटेन असे का वाटते तुम्हास?